हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. माझं नाव सुरुची. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर. तर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज 17 सप्टेंबर आहे, तर आज गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे. तर आपण आज विसर्जन सोहळ्याला जाऊ. तर पहिला आपण लालबागपासून सुरुवात करू. तर लालबागला आपल्याला कोणते कोणते गणपती बघता येतील ते मी तुम्हाला दाखवीन या ब्लॉग थ्रू. तर नक्की शेवटपर्यंत हा ब्लॉग बघायला विसरू नका. आणि संध्याकाळी आपण अबुदनगरच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात जाऊ. तर तो पण ब्लॉग मी ह्यातच मर्ज करीन आणि पुढे कंटिन्यू करीन. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा प्लीज. तर आता आम्ही निघालो आहेत लालबागसाठी. तर तिकडे जाऊन भेटते आणि दाखवते कोणते कोणते गणपती बघायला मिळतात ते. चला. लालबागच्या राजासाठी ठेवली. तर हे 4 गणपती एकसाथच निघाले. त्याचे 2 महिने राजा गणपती जागाच निघायला लोन बनायचा राजा जस्ट आता आम्ही लालबागवरून आलो आहे. तर आता मी थोडी खाली चालली आहे काहीतरी खायला घेण्यासाठी, कारण घरी गावात जेवण केलं नाही. तर त्याला आल्यावर काहीतरी पार्सल ऑर्डर करू आणि खाऊ, पण झोमॅटोवाला पण डिलिव्हरी देत नाही. म्हणून खालूनच जाऊन सँडविच आणि शेवपुरी घेऊ असा विचार केला. त्यात मी खाली आली आहे. तर बघ मी वेज टोस्ट घेते आहे. इकडून बघू शकता काकडी टाकत आहे. आता बटाटी टाकला तो, चाट मसाला टाकलाय, बीट टाकले, त्यात कांदा टाकेल, त्यात टोमॅटो टाकेल. तर शेवपुरी पण दाखवते तुम्हाला. टोस्ट होत आहे इकडे. शेवपुरी पण तयार होते. तर शेवला बटाटा त्यांनी स्मॅश करून पुरीवर ठेवले. आता हे कांदा टमाटर ते टाकलं, लाल चटणी, पुदिनाची चटणी, चिंचाची चटणी, शेवटी टाकली गेली आहे. आणि तिकडे सँडविच आपला तयार झालं आहे. सँडविच कट झालं आहे. आता तो त्या प्लेटमध्ये टाकेल, त्याच्यावर बटर लावेल आणि थोडीशी शेव टाकेल. बघू शकता. जस्ट आता पार्सल घेऊन झालं आहे. तर मी थोडं क्लिप शूट केलं आहे तिकडे सँडविच आणि शेवपुरीचा. तर जमलं तर इकडे टाकेल शेवपुरी. आणि हा वेज टोस्ट तो एक पीस मी खाऊन झाली. नंतर मला आठवलं या तुम्ही पण खायला. तर खाऊनसुद्धा झाल्या, आंघोळसुद्धा झाली आहे. केस फक्त धुतली नाही गेलेत कारण पुन्हा संध्याकाळी अबुदनगर राजाच्या
विसर्जन सोहळ्याला जायचं आहे। गुलाल उडून पण केस अशी कडक झाली आहे, पण ह्या वर्षी काही जास्त शूट करता आलं नाही, कारण मध्ये जो पॅसेज असतो ब्रिजच्या खाली तिकडे ह्या वर्षी उभं राहायला कोणालाच दिलं नव्हतं पोलिसांनी, कारण तिकडची झाडे पण फुटतात म्हणून। त्यांचं पण बरोबर आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे लालबागच्या राजाला ह्या वर्षी खूप गर्दी की चेंगराचेंगरीच होती। पुढच्या वर्षी विचार करू जायचं की नाही, नाहीतर TV वरूनच दर्शन घेऊ। आता थोडंसं मी झोपीन आणि मग संध्याकाळी तुम्हाला अबुदनगरच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात भेटते। मग तोच ब्लॉग इकडूनच कंटिन्यू करीन। आता मी रेडी होऊन चालली अबुदनगर राजाच्या विसर्जन सोहळ्यात, तर तिकडे जाऊन तुम्हाला मी भेटते। तर मी ही कुर्ती आता वेअर केली आहे, तर चला। यावर्षी माझ्या इकडे आलंय भूमी दरश्री, हा ऋत्विज आणि हा दिव्यांग। परत बना आता नीट का? कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? अबुदनगरचा राजा फायनली आता घरी आलो आहे। बघू शकतात खूप दमलेली आहे, तर आता थोडं फ्रेश होईल आणि पुन्हा एकदा नंतर भेट। जस्ट फ्रेश झाले, जेवण पण झाले, खूप दमले आहे। जेवढं जमेल तेवढं मी व्लॉग शूट करता येईल तेवढं केलं आहे। व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच मी अधूनमधून तुमच्यासाठी व्लॉग बनवत जाईल।